क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. चला सामन्याला सुरुवात होते. मित्रत्व विरुद्ध कालबादेवी दोन्ही संघामध्ये होणारी मोठी लढत पाहायला मिळणार. लगेचच आपण दोन्ही संघाच्या एक्स्ट्रा खेळाडू 12 खेळाडू समालोचन कक्षामध्ये यायचंय. काळबादेवी संघाच्या एक्स्ट्रा खेळाडूने 12 खेळाडूने लगेचच समालोचन कक्षामध्ये यायचंय. पहिला चेंडू पडण्याच्या अगोदर आपण समालोचन कक्षामध्ये या, नाहीतर आपल्याला 2 रनची पेनल्टी देण्यात येईल. मंडळाचा नियम आहे. चला वळूया मैदानाच्या दिशेने. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती संदेश आलाय. भगवा आमचा झेंडा आणि भगवे आमचं रक्त, प्राणदेवीने राखितो आम्ही स्वराज्याचे तख्त, सळसत राहू दे मर्द मराठांचे रक्त, आम्ही जन्मता फक्त आणि फक्त शिवभक्त. नक्कीच सामन्याला सुरुवात होते. सामन्यासाठी तयार झालाय. मित्रत्व संघाकडून फलंदाजीसाठी आलाय फलंदाज शर्विन. नॉन स्ट्राईक प्रती असेल तो म्हणजे मयूर आणि गोलंदाजीसाठी सज्ज झालाय संदेश. पाहूया कशा प्रकारे होणारी मोठी लढत असेल. मोठ्या लढतीमध्ये कोणाच्या बाजूने जाईल हा विजयाचा झेंडा आणि कोणाच्या बाजूने जाईल, कोणाला पराभूत व्हावं लागेल, लगेचच आपल्या काही क्षणातच समजेल. कारण मोठे 2 बलाढ्य संघ आमने सामने भिडताना पाहायला मिळणार आहेत. मित्रत्व विरुद्ध काळबादेवी संघ. दोन्ही संघामध्ये होणारी लढत दुपारच्या सत्रामध्ये चालू असलेला सामना. उशिरा येणाऱ्या चला वळ मैदानाच्या दिशेने सामन्याला होते सुरुवात. संदेश मयेकर आलाय. पाहूया गोलंदाजी मार्गवरती सज्ज झालाय. फलंदाजीसाठी आलाय तो म्हणजे शर्विन. पहिला चेंडू घेऊन येताना, पहिला चेंडू पेस करत असताना कशा प्रकारे गोलंदाजी चालवली जाईल पाहूया. पहिला चेंडू कशा प्रकारे गोलंदाजी चालवली जाईल पाहूया. पहिला चेंडू कशा प्रकारे होईल सामन्याला होते सुरुवात. थोडासा चक्रव्यूह रचला जातोय. संदेशच्या माध्यमातून पुढचा चेंडू घेऊन येतोय. पुन्हा एकदा संदेश शर्विनसाठी. पहिला चेंडूवरती सन्मान दिलाय. चेंडू जातोय कव्हरच्या दिशेने. एक धाव तर नक्कीच पळून पूर्ण केली जाते. एका धावेने श्री गणेश केलं जातोय. एक धाव संघाच्या खात्यामध्ये स्वतःचं आणि संघाचं सुद्धा खात्याचं या ठिकाणी सुरुवात केली जाते. एक धाव. पाहूया पुढचा चेंडू कशा प्रकारे फेकला जाईल. संदेश असेल गोलंदाजी मार्गवरती पहिलं षटक हाताळण्यासाठी. पहिला चेंडू फेकला होता. पहिल्या चेंडूवरती एक धाव पळून पूर्ण केली. आता मात्र प्रथम स्ट्राईक वरती गेलाय तो म्हणजे मयूर एक आक्रमण चढवेल का संदेशच्या विरोधात, एक आक्रमक खेळी करेल का, त्याच्या माध्यमातून येईल का मोठी खेळी पाहायला मिळेल थोड्याच वेळामध्ये. पाहूया पुढचा चेंडू संदेशाचा मयूरसाठी. हा मात्र फुल टॉस चेंडू होता. फुल टॉस चेंडूवरती फुल टोल वसूल केलाय. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. किती धाव मिळतात पाहूया. नक्कीच येतोय. केलाय मनगटाचा वापर. चेंडूला केलाय हवाई सफर. आलाय खणखणीत षटकार. राम जानकी चॅम्पियन ट्रॉफी षटकार. या इनिंगचा पहिला षटकार मयूरच्या बॅटमधून. पहिला चेंडू पेस करत असताना मोठं आक्रमण चढवलंय मयूर याने. चढवलंय मोठा एक प्रहार केलाय. चेंडू गेलाय सीमा पार. येतोय खणखणीत षटकार. आक्रमण चढवलं जात आहे. पहिल्या चेंडू पासून सुरुवात केली. संदेश मयेकरच्या गोलंदाजीच्या मार्फत धावसंख्या पोहोचली जाते तब्बल 7 धावांवरती. 2 चेंडू फेकत असताना 7 धावा खर्च केले जात आहेत संदेशच्या माध्यमातून. पुढचा चेंडू पाहूया कशा प्रकारे फेकला जातोय. एक आक्रमक फलस खेळाडू परंतु चांगलेसे त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं. एक क्षेत्ररक्षण आपल्या संघासाठी मात्र 3 धावा वाचवलेत. नक्कीच 3 धावा मात्र वाचवले जात आहेत. या दरम्यान धावसंख्या पोहोचली जाते ती म्हणजे 8 धावा. पंच 2 धावा आहेत जाहीर क्षेत्रातले.
ओके, जाहीर क्षेत्रामध्ये चेंडू गेला होता त्यामुळे 2 धाव मिळतील. जाहीर क्षेत्रात डिक्लेअरचे 2 धावा. नक्कीच चला पुन्हा एकदा सुरुवात होते थोड्या वेळानंतर सामन्याला. हा मात्र चांगला चेंडू होता, लोअर फुल टॉसचा चेंडू, परंतु चेंडू येतोय स्ट्रेचच्या स्वरूपात अलाइंग द कार्पेटचा फटका आलाय. एक धाव तर नक्कीच पळून पूर्ण केली जाते दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. पाहूया पुढचा चेंडू पुन्हा एकदा मयूरसाठी. हा मात्र चांगला चेंडू होता, परंतु चेंडू मात्र जातोय निर्धाव. कोणती धाव मिळत नाही, निर्धाव चेंडूची सांगता झाली. धावसंख्या मात्र स्थिर असेल, धावसंख्या झाली ती म्हणजे 10 धावा. दुहेरी अंकामध्ये पोहोचलेली धावसंख्या असेल 10 धावांवरती. जर्सी क्रमांक 10 म्हणजे सचिन रमेश तेंडुलकर यांचा जर्सी क्रमांक आपल्याला पाहायला मिळाला. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, एक क्रिकेटचा देव ज्याला मानलं गेलं, त्यांचा जर्सी क्रमांक मात्र लागू झालाय क्रिकेटच्या या स्कोअर कार्डवरती. पाहूया पुढचा चेंडू घेऊन येतोय पुन्हा एकदा संदेश मयूरसाठी. फलंदाजी करत असताना मयूर एक आक्रमण चढवलं जाणार का त्याच्या माध्यमातून. फुल टॉस चेंडू होता, परंतु फुल टॉस चेंडूवर प्रक्षेपण देत आहेत ते सागर लिंगायत आणि कॅमेरा म्हणून आपल्याला पाहायला मिळतात सपवान बारगीर. धावसंख्या झाली पहिल्या षटकाची समाप्ती करत. धावसंख्या झाली ती म्हणजे 11. 11 लॉट्स ऑफ 0 विकेट्स. निकेत आलाय गोलंदाजी मार्गवरती दुसरा षटक हाताळण्यासाठी. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी केलं जाईल. पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाजी करताना आयटम राऊंड विकेट मारत चालू केलाय तो म्हणजे निकेत शिवलकर यांनी. पहिला चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू होता, उसळी घेणारा चेंडू होता, परंतु त्यावरती मात्र बॅटची कडा घेतली आहे. चेंडू जातोय सरळ यष्टीरक्षकाच्या हातावरती. झालाय झेल आणि संपलाय मात्र मयूरचा खेळ. नक्कीच तंबूच्या आसराला परतावं लागतंय ते म्हणजे मयूर याला. पुन्हा एकदा फलंदाजी मार्गवरती आलाय तो म्हणजे नवोदित फलंदाज ऋतिक. डावखुरा फलंदाज आहे, डावखुरा फलंदाजाचा नक्कीच बोलबाला मैदानावरती कायम पाहायला मिळतो. त्याच प्रकारची खेळी ऋतिकच्या माध्यमातून होईल का. 3 नंबरवरती आलाय फलंदाज, एक डावखुरा फलंदाज आहे ऋतिक. ऋतिक काय करेल मित्रत्वाच्या फलंदाजांच्या माध्यमातून, कशा प्रकारे खेळी करेल ऋतिक. पुढचा चेंडू घेऊन येतोय तो म्हणजे एक आक्रमक गोलंदाज. पहिल्या चेंडूवरती गडी मिळवलाय तो म्हणजे निकेत. निकेत शिवलकर काळबादेवी संघाकडून गोलंदाजी मार्गवरती सज्ज झालाय. डावखुरा फलंदाज आहे ऋतिक. काय करतोय पाहूया. एक आक्रमण चढवेल का. आक्रमक फलंदाज आहे. पुन्हा एकदा मात्र आखूड टप्प्याचा चेंडू होता, परंतु पंचांनी मात्र दंडित केलंय. पहिलाच अवांतर चेंडू मात्र पाहायला मिळतोय तो निकेतच्या माध्यमातून दंडित केलं जात आहे. धावसंख्या मात्र 1 ने भर पडली. धावसंख्या झाली ती म्हणजे 12 धावा. नक्कीच चांगली धावसंख्या आतापर्यंत उभारली गेली ती म्हणजे मित्रत्व संघाकडून. येणारे अजूनही काही चेंडू शिल्लक असतील या षटकातील. नक्कीच 5 चेंडू शिल्लक असतील. 5 चेंडूवरती मात्र कशा प्रकारे सामना केला जाईल तो पाहूया. निकेत शिवलकर याच्या गोलंदाजीच्या दरम्यान नक्कीच डावखुरा फलंदाज आहे, म्हणजेच गोलंदाजावरती थोडंसं
विचार करण्याची स्थिती आली आहे. डावखुरा फलंदाजाला की थोडंसं विचार करण्याची स्थिती येते ती म्हणजे गोलंदाजावरती आणि वाईट चेंडू पुन्हा एकदा सलग 2 चेंडू वाईट फेकले जातात निकेतच्या माध्यमातून. धावसंख्या पोहोचली ती म्हणजे 13 या धावसंख्येवरती. पाहूया पुढचा चेंडू कशा प्रकारे फेकला जाईल. निकेत एक आक्रमक गोलंदाज आहे परंतु त्याच्यावरती हल्ला बोल चढवला जाईल का. हा मात्र चांगला चेंडू होता. हल्ला बोल चढवण्याच्या नादामध्ये मात्र बॅट मात्र उचलली होती परंतु चेंडू मात्र नो मॅन्स लँड मध्ये पडतोय. या चेंडूवरती मात्र 2 धावा पळून पूर्ण केले जातात. 2 धाब्याने संघाची धावसंख्येत भर पडले. संघाची धावसंख्या पोहोचली ती म्हणजे 15 धावा. नक्कीच 15 धावांवरती पोहोचला जातोय. आतापर्यंत चांगली धावसंख्या त्यांच्या माध्यमातून मित्रत्व संघाकडून पाहायला मिळाली. जवळजवळ आपल्या या क्रीडांगणावरती 50 ते 60 धावा जमल्या तर नक्कीच आपण स्ट्रॉंग झोनमध्ये येऊ शकतो कारण क्रीडांगणाचं मात्र पूर्णपणे अनुभव असणारा हा मित्रत्व संघ कारण मित्रत्व क्रीडांगणावरती आयोजित केलेले राम जानकी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 हा मात्र चांगला चेंडू आहे परंतु या चेंडूवरती सुद्धा पंचांनी दंडित केलंय. पुन्हा एकदा चेंडू मात्र अवांतर पंचांचे दोन्ही हात समांतर नक्कीच अवांतर चेंडू पाहायला मिळतोय. या अवांतर चेंडूने धावसंख्येत भर पडली. धावसंख्या झाली 16 धावा. धावसंख्या मात्र झटपट बदलत जाते अवांतरच्या स्वरूपात. निकेत याला मात्र थोडंसं विचार करण्याची स्थिती यावेळी प्राप्त झाले. हा मात्र चांगला चेंडू आहे. नक्कीच त्रिफला उद्ध्वस्त केलाय. दांडी 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 गुल. विकेट मिळाली होती ऋतिकच्या स्वरूपात. पुन्हा एकदा अमे आलाय फलंदाजी मार्गवरती. अमे मात्र काय करतोय पाहूया. निकेतने मात्र 2 गडे बाद केले तर चांगलीशी गोलंदाजी निकेतच्या माध्यमातून पाहायला मिळते. अवांतर मात्र धावा फेकल्या होत्या त्यानंतर मात्र गडी बाद केलाय. एक चांगली अशी गोलंदाजी निकेतच्या माध्यमातून सुद्धा पाहायला मिळते. हा मात्र चांगला बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय सरळ थर्डमॅनच्या दिशेने. एक धाव जाहीर क्षेत्रामध्ये भेटते. नक्कीच एका धाब्याने धावसंख्येत भर पडली. धावसंख्या पोहोचली जाते ती म्हणजे 17 धावा. 17 धावा म्हणजेच पाहूया कोणाला खतरा मिळणार. गोलंदाजाला खतरा की फलंदाजाला खतरा. 17 ही धावसंख्याच मात्र खतराची आहे कारण सूचना दिली जाते 17 धावसंख्या आल्यावरती एक गडी तरी बाद होणार नाही तर मोठा प्रहार तरी होणार. पाहूया परंतु आम्ही काय करतोय निकेतच्या विरोधात. हा मात्र चांगला चेंडू होता परंतु दोन्ही बचावताना पाहायला मिळाले. तर गोलंदाज सुद्धा बचावताना पाहायला फलंदाज सुद्धा बचावताना पाहायला मिळाला. या ठिकाणी धावसंख्या झाली ती म्हणजे 18 धावा. आता मात्र शार्बिन असेल एक सलामीवीर मात्र अजूनही मैदानामध्ये पाहायला मिळाले नाही. मोठा प्रहार येणार का निकेतच्या विरोधात कारण निकेत एक आक्रमक गोलंदाज चालवली जाते त्याच्या माध्यमातून एक आक्रमक गोलंदाज आहे. पाहूया पुढचा चेंडू कशा प्रकारे फेकला जाईल. निकेत हा मात्र चांगला चेंडू होता. लोअर फुल टॉस चेंडू बॅटमध्ये फटका मात्र सजला नव्हता परंतु चेंडू मात्र हातातून निसटलाय. क्षेत्ररक्षक मात्र खाली होता परंतु मात्र बाद झालाय. रनआउटच्या स्वरूपात मात्र मोठा धक्का. अमेच्या स्वरूपात मात्र फलंदाज बाद झालाय. मोठा धक्का मिळालाय. एक धाव मिळते परंतु रनआउटच्या स्वरूपात धावचीच्या स्वरूपात एक गडी बाद झालाय. नक्कीच धावसंख्या मात्र असेल ती 19 धावा.
वरती पाहायला मिळतो एक अनुभवी फलंदाज, एक अष्टपैलू ऑलराऊंडर ज्याच्याकडे पाहिलं जातं तोच खालिद मुजाबर फलंदाजीसाठी आलाय. गोलंदाजी मार्कवरती आलाय. वैयक्तिक कोट्यातील पहिलं संघातर्फे तिसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज झालाय तो म्हणजे नरेश बनप. त्याच्या समोर असेल खालिद मुजाबर, एक मोठं नाव, एक सुपरस्टार गावखडी गावाचा ऑलराऊंडर परफॉर्मन्स देणारा हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे खालिद मुजाबर. मित्रत्व संघाकडून पाहायला मिळतोय. खालिदच्या माध्यमातून सिंगल डबलने आपले धावसंख्या मात्र वाढवली जाते. स्कोर कार्ड मात्र हलता ठेवताना पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू, हा मात्र चांगला चेंडू उचललाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येईल का? चेंडू खाली आलेला क्षेत्ररक्षक झालाय झेल आणि संपलाय. मात्र पुन्हा एकदा खालिदचा खेळ. नक्कीच मोठा धक्का, मोठा हादरा, मोठा मात्र या ठिकाणी गाडी बाद झालाय तो म्हणजे खालिदच्या माध्यमातून. धावसंख्या झाली ती म्हणजे 23 धावा. चंदन आलाय गोलंदाजी मार्क फलंदाजी मार्क वरती. गोलंदाजीसाठी सज्ज असेल तो म्हणजे नरेश बनप. एक आक्रमक गोलंदाज मात्र पाहायला मिळतोय. चार चेंडू फेकून झाले. धावसंख्या पोहोचली ती म्हणजे 23 धावा. अजूनही 2 चेंडूंचे खेळ मात्र बाकी असेल. तिसऱ्या षटकातील किती धावा जमवले जातील? चंदन आलाय, डावखुरा फलंदाज आहे हा. मात्र चांगला चेंडू नरेशच्या माध्यमातून चांगली अशी रणनीती आखली जाते. कारण डावखुरा फलंदाजाला आपण जेवढ्या आपण शरीराच्या बाहेर खेळू तितकं चांगलं असतं. कारण डावखुऱ्या फलंदाजाच्या अंगावरती चेंडू आला की नक्की तो सीमा पार होणार. हे मात्र रणनीती आखली जाते नरेशच्या माध्यमातून. नक्कीच चांगलं काम मात्र पाहायला मिळते ते म्हणजे नरेश यांच्याकडून. पुढचा चेंडू, हा मात्र आखोट टप्प्याचा चेंडू होता परंतु चेंडू जातोय सरळ यष्ट्यांच्या बाहेर. दिशा मात्र भरकटली जाते. क्रिकेटमध्ये लाईन आणि लेंथ म्हणजेच दिशा आणि टप्पा मात्र नक्की चांगलं पाहिजे तरच आपण उत्कृष्ट गोलंदाजीचा या ठिकाणी आपण किताब मिळवू शकता. आणि धावसंख्या झाली ती म्हणजे 24 धावा. पाहूया पुढचा चेंडू. पुन्हा एकदा नरेश डावखुरा गोलंदाज आहे. बॅटची वरची काढा घेतली परंतु किती धाव मिळतील पाहूया. एक धाव तर नक्कीच मिळेल का? नक्कीच मिळाले. एका धावेसाठी दुसऱ्या धावेसाठी निघाले दोन्ही फलंदाज. पाहूया 2 धावा पूर्ण होतील का? नक्कीच झाल्या आहेत. 2 धावा मात्र 2 धावेवरती मात्र चोरट्या 2 धावा पाहायला मिळाले. धावसंख्या वाढली जाते. 2 धावेने धावसंख्या पोहोचले 26 या धावसंख्येवरती. संपले 3 षटकाची समाप्ती अखेर संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 26 धावा. ओजस आलाय गोलंदाजी मार्क वरती. एक चांगला असा गोलंदाज. हाणामारीचं षटक, भैरवीचं षटक, अंतिम षटक पाहायला मिळतंय. 4थं षटक घेऊन आलाय ओजस शेटे. पहिला चेंडू होता, चांगला असा चेंडू होता, पायावरती येणारा चेंडू होता परंतु एक धाव तर पळून पूर्ण केली जाते.
एका धावेवरती समाधान मानलं जात आहे का, परंतु दुसऱ्या धावेसाठी निघालाय. मात्र पाहूया कोण बाद होईल, फलंदाज कोणता बाद होईल, कोणाला बाद देण्यात येईल. फलंदाज मात्र बाद झालाय, चंदनच्या स्वरूपात फलंदाज बाद झालाय. चंदनची जागा घेण्यासाठी पाहूया. फलंदाजी मार्गवरती येतोय एक गावखडीचा बाहुबली फलंदाज संतोष तोडणकर. नक्कीच एक मोठं नाव, एक मोठा त्याने ठेवलेली आपली दबदबा पाहायला मिळणार का या सामन्यामध्ये. धावसंख्या झाली ती म्हणजे 28 धाबा. शर्विन असेल स्ट्राईक वरती, एक आक्रमक फलंदाजी करण्याचा त्याचा इरादा होता, परंतु त्याच्या बॅट वरती मात्र चेंडू येत नाही. ओजस सारखा एक चांगला गोलंदाज मात्र चांगली कामगिरी पाहायला मिळतोय. पाहूया पहिला चेंडू मात्र चांगला फेकला होता. पहिल्या चेंडूवरती एक धाव जात असताना दुसऱ्या धावेवरती मात्र धावचित केला होता. पुढचा चेंडू मात्र ओजस याचा, हा मात्र चांगला चेंडू आहे. नक्कीच बीट केला जात आहे. नक्कीच मात्र निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. कोणती धाव मिळत नाही या चेंडूवरती. धावसंख्या मात्र स्थिर असेल, धावसंख्या मात्र रोखली ती म्हणजे 28 या धावसंख्येवरती. येणारे 4 चेंडू शिल्लक असतील अखेरच्या षटकातील. अखेरचं षटक आहे, अखेरच्या षटकामध्ये मोठे प्रहार करावे लागतील. आता मात्र गरज आहे शर्विन याला. हा मात्र चांगला चेंडू होता, बॅटची खालची कडे घेतले, चेंडू मात्र पंच केलाय. चेंडूवरती मात्र एकच धाव मिळते, थांबवलं जात आहे. एक आपल्याकडे हार्ड हिटर फलंदाज आहे संतोषच्या माध्यमातून. चांगल्याशी खेळ त्यांच्या माध्यमातून वारंवार पाहायला मिळाले. संतोष तोडणकर एक मोठं नाव बाहुबली गावखडी गावाचा नक्कीच फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू पाहूया कशा प्रकारे येईल ओजशाचा. हा मात्र चांगला चेंडू होता. यॉर्कर पद्धतीचा चेंडू, क्रिकेटचं ब्रह्मास्त्र यूज केलं जात आहे ओजसच्या माध्यमातून. अप्रतिम गोलंदाजी ज्याच्या माध्यमातून चालवले जाते. ओजस जखडून ठेवलंय बाहुबली फलंदाजाला. नक्कीच चेंडू मात्र येतोय निर्धाव 29 धावसंख्येवरती. पुढचा चेंडू ओजसाचा, हा मात्र चांगला चेंडू आहे. उचललाय चेंडू, चेंडू तो सीमारेषेलगत, परंतु झालाय झेल आणि संपलाय मात्र तोडणकरांचा खेळ. नक्कीच तंबूच्या असला परत येत. धावसंख्या मात्र असेल ती 29 धाबा. खेळ केली जाईल सागरच्या माध्यमातून. एक चेंडू शिल्लक असेल अखेरच्या षटकातील. अखेरचा चेंडू मात्र घेऊन येतोय ओजस शेट्टे. चांगली त्याच्या माध्यमातून कामगिरी आतापर्यंत पाहायला मिळाली. फक्त 2च धाबा खर्च केले जातात अखेरचं षटक असताना, हाणामारीचं षटक असताना सुद्धा. हा मात्र चांगला चेंडू असेल का, परंतु पंचांनी मात्र दंडित केले जाते. नियम क्रमांक 22 मोडला गेलाय, दंडित केलंय पंचांनी त्याला. नक्कीच धावसंख्या 1 ने भर पडली. धावसंख्या झाली 30 धाबा. चांगल्याशी त्याच्या माध्यमातून गोलंदाजी होताना पाहायला मिळत होती, परंतु आता मात्र दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळाली. पुढचा चेंडू पाहूया. हा मात्र चांगला चेंडू आहे, परंतु चेंडू जातोय सरळ यष्ट्यांचा वेध घेतलाय. त्रिफला उद्ध्वस्त केलाय. नक्कीच बाद झालाय त्रिफलाचित सागर.
जानकी चैंपियंस ट्रॉफी सेकंड मैच सेकंड डे। कालबा देवी टीम के सामने केवल 29 रन बनाकर 30 रनों का टारगेट दिया है। 30 रनों का टारगेट है और अब कालबा देवी के दोनों ओपनर बैट्समैनों का इंतजार है जो पारी की शुरुआत करेंगे। संतोष तोड़नकर और पंकज नार्वेकर जो कि लंबा उनका करियर है इस टेनिस बॉल क्रिकेट में। एक जमाना था आवाज रत्नागिरी टीम की तरफ से खेलते थे। संतोष उर्फ बाबू तोड़नकर, पंकज नार्वेकर, लक्ष्मीकांत भाटे, इन दोनों दिग्गज क्रिकेटर इस ग्राउंड पर देखने को मिल रहे हैं एक बार फिर। जो कि बना कि पहले बैटिंग करते हुए संतोष तोड़नकर बड़ा स्कोर नहीं बना सके, लेकिन देखना ये है कि पंकज नार्वेकर सेकेंड इनिंग में क्या बैटिंग करेंगे, क्या उन्हें बैटिंग करने का मौका मिलेगा। सिर्फ 30 रन का टारगेट दिया है मित्रत्व गांवकड़ी की टीम ने और दोनों बैट्समैन जो कि जिनका इंतजार है। कालबा देवी जल्दी से बैट्समैन को भेजिए बैटिंग करने के लिए। राम जानकी चैंपियंस ट्रॉफी 2025 में आप सभी का स्वागत है। टेनिस cricket.in पर ये सीधा प्रसारण लाइव टेलीकास्ट किया जा चुका है इस टूर्नामेंट के मैचों का। सिद्धिविनायक, काळबादेवी आणि मित्रत्व यामधील जिंकणाऱ्या संघांमध्ये देखील चिठ्ठीच्या माध्यमातून पुढील फेरी त्या ठिकाणी ठरणार आहेत। यानंतर ग्रीन स्टार पॉवर्स विरुद्ध नवलाई मेरवी या दोन संघादरम्यान यापुढील होणारा सामना एक वाडी मर्यादित अशीही या ठिकाणी सामने खेळवले जात आहेत। यापुढील होणारा सामना ग्रीन स्टार पॉवर्स विरुद्ध नवलाई मेरवी। खालिद बैट्समैन ने प्लीज कालबा देवी बैट्समैन। तैसे बेचे खालिद ड्राइवर की पहली गेंद उठाकर गेंद को खेला है इस बार मिड विकेट की दिशा में कैच आउट। पहला झटका लगा है 30 रन का टारगेट, लेकिन शून्य पर पहला विकेट गिरा। एक ग्राम पंचायत नवलाई मेरवी, राजापूर, शीळ, सिद्धिविनायक गावकड़ी, बाकाली, आडिवरे। पंकज नार्वेकर जो कि मैदान पर आ चुके हैं बैटिंग करने के लिए। पंकज संतोष तोड़नकर जो कि इस समय विकेट कीपिंग की जिम्मेदारी संभाले हुए है। काफी बड़ा लंबा उनका टेनिस बॉल क्रिकेट करियर
इस समय दोनों खिलाड़ियों का एक तरफ पंकज नार्वेकर, दूसरी तरफ संतोष तोड़नकर, खालिद मुजावर जो कि इस समय गेंदबाजी कर रहे हैं ओवर द विकेट से गेंद करते हुए, जो कि केवल 30 रनों का टारगेट है कालबा देवी की टीम के लिए। और इसी बीच इस ओवर की अगली गेंद करते हुए खालिद, इस समय पंकज के लिए पटकती हुई गेंद के हल्का हाथों से ऑन साइड पर गेंद को केवल मात्र धक्के भर दिया। 1 रन के लिए हल्का सा प्रेस करते हुए ऑन साइड पर 1 रन के मदद से पंकज नार्वेकर ने अपनी स्कोरिंग शुरू की है। 1 रन स्कोर 1 विकेट के नुकसान पर दीप पाटिल आउट हो चुके हैं। नेक्स्ट मैच ग्रीन स्टार पावर्स दाउलाई बेरवी। तो इसी बीच अगली गेंद करते हुए ओवर द विकेट से खालिद, जो कि बंटी बनप जो कि सामना करेंगे। बंटी बनप के लिए गेंद देकर इस समय खालिद की गेंद और बैकफुट पर जाते हुए बड़े स्ट्रोक खेला है, काफी दूर से खेला हुआ ये स्ट्रोक था। 1 रन के लिए मिड विकेट के दिशा में गेंद फील्ड होते हुए बंटी 1 रन दे चुके हैं। इस 1 रन की मदद से रन संख्या स्कोर 2 रन इस बीच हो चुका है बिना किसी यानी कि 1 विकेट के नुकसान पर। सज्जदी दरवेश बख्तराज बैकर हमारे साथी सहयोगी कमेंटेटर, उनका स्वागत है। और इसी बीच अगली गेंद करते हुए पंकज पहले स्ट्रोक खेलना चाहते थे, लेकिन इस बार अंतिम क्षण पर अपना स्ट्रोक को चेक किया, किसी तरह रन की कोई गुंजाइश नहीं है। 4-4 ओवर का मैच और जीतने के लिए 30 रन का टारगेट है। अब भी 28 रनों की और आवश्यकता है कालबा देवी की टीम को ये मैच जीतने के लिए। और इसी बीच अगली गेंद करते हुए खालिद किए गए शॉट ऑफ लेग गेंद थी, बैकफुट पर मिड विकेट की दिशा में गेंद को खेला है। और जब तक की गेंद फीड होती हुई एक बार फिर चहल खाली करते हुए 1 रन पूरा किया पंकज ने। और स्कोर बढ़ता हुआ 29 रनों के जवाब में खेलते हुए आज कालबा देवी के बॉलरों ने जबरदस्त गेंदबाजी की। खासतौर से नरेश बनप ने अपने पुराने ढंग में गेंदबाजी की, जबरदस्त बॉलिंग का प्रदर्शन किया उन्होंने। और एक बार फिर अगली गेंद करते हुए खालिद राइट ओवर द विकेट से बंटी बनप सामना करने के तैयार है। बंटी को गेंद बड़े हिट करने की कोशिश, लेकिन गेंद के ऊपर बीट होते हुए गेंद एज देती हुई कॉट बिहाइंड विकेट के बीच। ये दूसरा झटका लगा कालबा देवी के टीम के लिए। उनके बंटी बनप विकेट के पीछे संतोष तोड़नकर के हाथों कैच आउट हो चुके हैं। और 2 विकेट, रन संख्या 3, 28 यानी कि कुल मिलाकर 27 रनों की और आवश्यकता है ये मैच जीतने के लिए। नरेश बनप ग्रामीण मैचों में नवलाई मेरवी, राजापुर शील्ड, सिद्धिविनायक गावकड़ी, बाकाली अडिवरे। एक वाड़ी में कालबा देवी नेतृत्व ग्रीन स्टार पावर्स नवलाई मेरवी के साथ खेलेंगे। नरेश बनप मैदान पर आ चुके बैटिंग करने के लिए। टारगेट कतई मुश्किल नहीं है 4 ओवर में कालबा देवी की टीम के लिए। उन्हें 30 रन का टारगेट मिला है 4 ओवर में। लेकिन शुरू के 2 बल्लेबाज, जिसमें कि उनका एक बैट्समैन जो कि बंटी बनप, एक खतरनाक बल्लेबाज, इस बीच आउट होकर मैदान से बाहर जा चुके हैं। और उनकी जगह संभालने के लिए नरेश बनप मैदान पर आ चुके हैं। इस समय पारी का दूसरा ओवर लेकर अमैय जो कि गेंदबाजी करेंगे। अमैय इस समय गेंद लेकर ओवर द विकेट से ये गेंद और बार हल्का सा स्क्वायर कट करते हुए गेंद को खेला, वहां पर फील्डर गेंद को उठाते हुए, लेकिन 1 रन के लिए सीधा थ्रो विकेट कीपर वाले इन पर 3 पॉइंट के टर्न फील्डर्स के द्वारा। इस 1 रन की मदद से बढ़ता हुआ स्कोर 4, जीतने के लिए 26 रनों की आवश्यकता है। स्कोर 4 हो चुका है। बैट्समैन सामना करेंगे लेफ्ट हैंडर बल्लेबाज नरेश बनप, मित्र गावकड़ी कालबा देवी के बीच ये चलता हुआ मैच। एक वाड़ी का ये मैच यहाँ पर खेला जा रहा है। एक वाड़ी ग्रुप का ये मैच यहाँ पर हो रहा है। और जो टीम जीतेगी उन्हें काफी गोल्डन मौका है नेक्स्ट मैच खेलने के लिए। ये गेंद एक बार और पिच गेंद को उठा करके मिड विकेट के दिशा में गेंद जा रहे सीधे बाउंड्री के बाहर। 6 रनों के लिए शानदार छक्का जड़ा दिया यहाँ पर नरेश बनप ने। अब जीतने के लिए केवल मात्र 20 रनों की आवश्यकता। मिड विकेट के ऊपर से शानदार छक्का जड़ा दिया है नरेश बनप ने। और इस समय 20 रन की आवश्यकता है ये मैच जीतने के लिए। 30 रनों का टारगेट, अब 20 रनों की आवश्यकता है। राम जानकी चैंपियंस ट्रॉफी में सभी का स्वागत है। और मैच हो रहा है कालबा देवी और मित्रत्व गावकड़ी की टीमों के बीच। ये बड़ा मैच
जो कि दो टेनिस क्रिकेट के बेहतरीन खिलाड़ी संतोष तोड़नकर एक तरफ और दूसरे पंकज नार्वेकर, इनके बीच ये मुकाबला है। राउंड द विकेट से गेंद करते हुए अमैया की गेंद ऑफ स्टंप की गेंद को खेला कवर के दिशा में, कवर स्टकर के बीच में देकर बॉर्डर के बाहर 4 रन के खूबसूरत चौका नरेश बर्फ के बल्ले से निकलता हुआ, कवर और स्टकर के बीच में से गेंद बाउंड्री लाइन के बाहर। अब 16 रनों की जरूरत है जीतने के लिए। रन चाहिए जीतने के लिए। नरेश सामना करेंगे अमैया की गेंद, फिर से ओवर पिच गेंद दी, एक और बढ़िया छक्का जड़ा दिया है नरेश ने। ओवर पिच गेंद के ऊपर शानदार स्ट्रोक खेलते हुए 2 छक्के जड़ा दिए हैं। अब 10 रनों की आवश्यकता है मैच को जीतने के लिए। जो कि सहयोग देखिए कि जब 26 रन जब चाहिए थे तब नुवेला की नरेश बनब ने छक्का जड़ा दिया, तब स्कोर चाहिए था 20। अब 16 रन जब चाहिए थे जब उन्होंने छक्का जड़ा दिया है, तो अब जीतने के लिए मात्र 10 रनों की आवश्यकता है। 10 रन चाहिए जीतने के लिए। इसी बीच राइट टाइम ओवर द विकेट से गेंद करते हुए अमैया गेंद कर रहे हैं नरेश के लिए। नरेश ने घुमाकर खेलने का प्रयास, हल्की से अपील थी लेकिन किसी तरह ध्यान नहीं दिया और 1 रन का इशारा यहाँ पर अंपायरों का। एक एक्स्ट्रा रन अतिरिक्त रनों के साथ 9 रन चाहिए जीतने के लिए। और इस समय अगली गेंद लेकर अब ये दूसरा ओवर पारी का चलता हुआ नरेश बनब ने ताबड़तोड़ बल्लेबाजी की है। इस ओवर की फुल टॉस, एक और बढ़िया स्ट्रोक खेल दिया है, खराब गेंद डाली है। अमैया ने एक और बड़ा स्ट्रोक देखने को मिला और इसी के साथ ये 6 रनों का इशारा अंपायरों का। अब 3 मात्र रन चाहिए जीतने के लिए। नरेश बनब ने काफी तेजी के साथ रन बना लिए हैं और कालबा देवी की टीम ये लगभग मैच जीत चुकी है। औपचारिकता सिर्फ बाकी है 3 रन बनाने की। इसके बाद जो ग्रीन स्टार पावर्स और नवलाई मेरवी के बीच है मैच है, इससे पहले कि एक वाड़ी में बाटीवाड़ी पावर्स की टीम टूर्नामेंट के फाइनल में जगह बना चुकी है। रमजान की चैंपियन ट्रॉफी 2025। ये गेंद बार पंकज नार्वेकर ने गेंद को उठाकर खेला है डिक्लेयर इलाके की और गेंद जा रही है और अंपायरों का इशारा। इस सिर्फ मात्र 1 रन और इसी के साथ जीतने के लिए 2 रनों की जरूरत है। 2 रन चाहिए जीतने के लिए। पंकज नार्वेकर और इस समय नरेश बनब बैटिंग कर रहे हैं और इसी बीच ओवर द विकेट से गेंद करते हुए बॉलर, ये गेंद और पंकज नार्वेकर ने एक और बल्ले का एज लगा, एक और 1 रन का इशारा अंपायरों का। सिर्फ 1 रन की जरूरत है। कालबा देवी एक वाड़ी मर्यादित इस समय ग्रुप से आगे निकलते हुए ये मैच जीतते हुए। इस समय 1 लौता रन आवश्यक मैच को जीतने के लिए। तो कालबा देवी की टीम ये मैच जीत चुकी है लगभग मित्रत्व गांवकड़ी के साथ। इसी बीच ओवर द विकेट से गेंद करेंगे। पंकज ने गेंद को उठाकर खेलने का प्रयास किया, हवा में संतोष तोड़नकर को कैच मिला और इसी के साथ ये विकेट मिलता हुआ। तो दिग्गज क्रिकेटरों का ये योगदान इस मैच में देखने को मिला है। संतोष तोड़नकर ने विकेट के पीछे दूसरा कैच लपका है और इस समय उनकी टीम पराजय के कगार पर है। 1 रन की जरूरत है जीतने के लिए। ग्रामीण ग्रुप में नवलाई बेरवी, राधापुर शील और शॉर्ट बॉल और इसी के साथ गेंद को खेला 0 पॉइंट की दिशा में और इसी के बीच यहाँ पर मैच जीता है कालबा देवी की टीम ने।